Good morning, friends. Myself Sir from Mechanical Engineering Department. Now, today we are study about the subject about the power engineering and refrigeration system. This is the fifth semester mechanical engineering subject. Now, in last lecture we are study about the power engineering and refrigeration. Introduction about the power engineering and refrigeration subject. In this subject, in last lecture, we have studied about the various types of definition about the power engineering, definition about the engine, definition or functioning about the engine, or internal combustion engine, or definition about the refrigeration system, and overview about the IC engine diagram and working construction about the IC engine diagram. तर आपण लास्ट लेक्चर ज्यावेळेस घेतलं होतं तर त्यावेळेस आपण काय काय बघितलं तर जो सब्जेक्ट आहे तुमचा फिफ्थ सेमिस्टरचा पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टीम हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर पॉवर म्हणजे काय, त्याचबरोबर रेफ्रिजरेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर इंजिनची डेफिनेशन बघितली, इंजिनचं फंक्शनिंग कसं केलं जातं, इंजिनचं फंक्शन काय आहे ते आपण बघितलं. त्याचबरोबर आपण काय बघितलं अजून तर आयसी इंजिन इंटरनल कंबशन इंजिनची डेफिनेशन बघितली. त्याचबरोबर अजून काय बघितलं की ओव्हरव्ह्यू बघितला आपण कशाचा की तुमचे आयसी इंजिन जे आहे स्पार्क इग्निशन इंजिन असेल किंवा कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असेल तर त्याचं आपण काय बघितलं तर एक प्रकारे त्याचं डायग्रामचं डिस्क्रिप्शन बघितलं, त्याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग बघितलं. नाव टुडे लेक्चर वी आर स्टडी अबाउट और स्टार्टिंग अबाउट द फर्स्ट unit named as an internal combustion engine. In this lecture we are study about the basic about the internal combustion engine, types of engine and engine which components are used for in a IC engine and classifications about the IC engine, advantages and disadvantages about the IC engine and application about the IC engine. नाव टुडे लेक्चर आपण काय शिकणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये तर आपण आयसी इंजिन म्हणजे काय तर हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर टाइप्स कोणकोणते आहेत तुमच्या आयसी इंजिनचे, त्याचे कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत, त्याचे क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहेत, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन काय काय आहेत हे आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये बघणार आहोत. नाव स्टार्टिंग दिस लेक्चर फर्स्टली वी आर study or introduce about this subject. What is the IC engine? मग IC engine म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती बघा. IC इंजिन म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन. IC इंजिन विच जनरेट द मोटिव्ह पॉवर बाय बर्निंग ऑफ पेट्रोल, ऑइल अँड अदर फ्युएल विच एअर इनसाइड द इंजिन. ही काय आहे तर आयसी इंजिनची डेफिनेशन आहे. तर आयसी इंजिन काय करायचं काम करतं तर एक प्रकारचं मोठी पॉवर जनरेट करायचं काम करतं बाय बर्निंग ऑफ पेट्रोल अँड ऑइल अँड फ्युएल्स, अदर फ्युएल्स हे की नाही, विच एअर इनसाइड द इंजिन. एअर तुमची एअरचा उपयोग करून आपण हे जे पेट्रोल जे आहे ते बर्निंग करून त्याच्यापासून काय करू शकतो आपण मोटिव्ह पॉवर जनरेट करायचं काम कोण करतं तुमचा हा आयसी इंजिन करतो. An internal combustion engine is a thermal system power plant that convert heat obtained from chemical energy sources, gasoline, natural gases into mechanical work. जर सिंपल जर तुम्हाला समजून सांगायचं झालं तर इंजिनचं फंक्शनिंग जर तुम्हाला समजून सांगायचं झालं तर इंजिन इज ॲज अ हीट इंजिन, आयसी इंजिन ॲज अ हीट इंजिन. मग व्हॉट इज द फंक्शन अबाउट द आयसी इंजिन तर इंजिनचं फंक्शन काय आहे तर विच इज engine, the function about the engine, heat energy converted into mechanical energy. इंजिन काय करायचं काम करतं हीट एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे ते तुमच्या मेकॅनिकल एनर्जी मध्ये करायचं काम करतं. मग व्हेअर आर आयसी इंजिन आर यूज. मग हे जे आयसी इंजिन जे आहेत इंटरनल कंबशन इंजिन जे आहेत हे कुठं कुठं यूज केले जातात तर आयसी इंजिन आर यूज इन अ प्रपोर्शन सिस्टीम दॅट द लँड ट्रान्सपोर्ट व्हेकल सच एज ऑटोमोबाईल. मग हे जे आयसी इंजिन जे आहे हे कुठे यूज केले जातात तुमच्या ऑटोमोबाईल जे व्हेकल आहेत तर त्याच्यामध्ये काय केले जातात हे आयसी इंजिन
यूज केले जातात. मग फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तुमचे कार्स असतील, तुमचे टू व्हीलर्स असतील, तुमचे मरीन व्हेकल असतील, तुमचे बोट्स असतील किंवा स्मॉल एरोप्लेन्स असतील, याच्यामध्ये काय केलं जातं, हे आयसी इंजिन काय केलं जातं, यूज केलं जातं. जर ऑटोमोबाईलची डेफिनेशन जर सांगायची झाली, व्हॉट इज द डेफिनेशन अबाउट द ऑटोमोबाईल? ऑटोमोबाईल इज अ सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल विच इज यूज फॉर द ट्रान्सपोर्टिंग द पॅसेंजर्स अँड गुड्स. ऑटोमोबाईल हे काय करायचं काम करतं, तर हे ते काय आहे, एक प्रकारे सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल आहे की नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, हे आयसी इंजिन यूज केलेलं आहे. ते काय करायचं काम करतं, हीट एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये करायचं काम करतं आणि ट्रान्सपोर्ट द पॅसेंजर्स अँड गुड्स. तुमचे पॅसेंजर्स असतील, तुमचे गुड्स असतील, त्याला काय करायचं काम करतं, एक प्रकारे ट्रान्सपोर्ट करायचं काम करतं. त्याचप्रमाणे आयसी इंजिन आर ऑल्सो यूज इन अ पोर्टेबल इलेक्ट्रिकल जनरेटर. तर आयसी इंजिन अजून कुठे यूज केलं जातं, तर तुमचे इलेक्ट्रिकल जनरेटर जे आहेत, बाय युझिंग द फ्युएल्स आपण काय करू शकतो, ते इलेक्ट्रिकल पॉवर आपल्याला जनरेट करायचं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे जे पोर्टेबल जनरेटर आहेत तिथं सुद्धा काय केलं जातं, हे आयसी इंजिन यूज केलं जातं. अँड ॲज अ प्राईम मूव्हर इन अ ग्रास कटिंग मशीन. त्याचबरोबर प्राईम मूव्हर आणि ग्रास कटिंग मशीन मध्ये सुद्धा काय केलं जातं, हे आयसी इंजिन काय केलं जातं, यूज केलं जातं. त्यानंतर बघू आपण तर क्लासिफिकेशन अबाउट द हीट इंजिन. मग हीट इंजिनचे क्लासिफिकेशन कोणकोणते आहेत, है की नाही. इंजिन हे जे आयसी इंजिन आहे त्याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशन्स आहेत त्याचे, तर आयसी इंजिन अँड ईसी इंजिन. तर आपला जो हा फर्स्ट युनिट जो आहे इंटरनल कंबशन इंजिन, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, फक्त तर आयसी इंजिन बघायचं आहे. मग त्या आयसी इंजिन मध्ये सुद्धा जे इंटरनल कंबशन इंजिन आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये एक रोटरी टाइप्स ऑफ आयसी इंजिन आहे आणि एक रेसिप्रोकेटिंग टाइप्स ऑफ आयसी इंजिन आहे. मग जे रोटरी टाइप्स ऑफ आयसी इंजिन जे आहे त्याच्यामध्ये ओपन सायकल गॅस टर्बाइन इंजिन आहे आणि रिंकल इंजिन आहे. त्याचप्रमाणे रेसिप्रोकेटिंग इंजिन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे, एक गॅसोलिन इंजिन आहे आणि एक डिझेल इंजिन आहे. त्याचप्रमाणे ईसी इंजिन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, की एक रोटरी इंजिन आहे आणि एक रेसिप्रोकेटिंग इंजिन आहे. तर रोटरी इंजिन मध्ये स्टीम इंजिन आहे, स्टर्लिंग इंजिन आहे. रेसिप्रोकेटिंग मध्ये स्टीम टर्बाइन इंजिन आहे आणि क्लोज सायकल गॅस टर्बाइन इंजिन आहे. तर हे काय आहे, तर क्लासिफिकेशन अबाउट द हीट इंजिन. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण हा जो आयसी इंजिन जो आहे त्याच्यामध्ये आपण जास्त करून जे यूज केलं जातं आयसी इंजिन इंटरनल कंबशन इंजिन मध्ये मोस्टली जे इंजिन यूज केलं जातं ते कोणतं असतं, तर रेसिप्रोकेटिंग टाइप्स ऑफ इंजिन असतं. तर त्या रेसिप्रोकेटिंग टाइप्स ऑफ इंजिन मध्ये दोन प्रकार आहेत, त्याचे दोन क्लासिफिकेशन्स केलेले आहेत. तर स्पार्क इग्निशन अँड कॉम्प्रेशन इग्निशन. स्पार्क इग्निशनला एसआय इंजिन म्हणतो आपण आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनला काय म्हणतो आपण, तर सीआय इंजिन आपण म्हणतो, है की नाही. अशा प्रकारचे दोन प्रकारचे इंजिन काय केले जातात, ह्या रेसिप्रोकेटिंग इंजिन मध्ये काय केले जातात, यूज केले जातात. ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये तर बघणारच आहोत. त्याच्यानंतर मोस्ट वाईडली यूज फॉर हीट इंजिन. हे जे हीट इंजिन जे आहे तर हे कुठं कुठं यूज केलं जातं, तर फर्स्ट ऑफ ऑल इंटरनल कंबशन इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन मध्ये काय केलं जातं, हे हीट इंजिन यूज केलं जातं. त्याचप्रमाणे गॅस टर्बाइन मध्ये सुद्धा काय केलं जातं, हे हीट इंजिन यूज केलं जातं. त्याचप्रमाणे स्टीम टर्बाइन मध्ये सुद्धा काय केलं जातं, हे इंजिन यूज केलं जातं. हे काय आहेत, तर मोस्ट वाईडली यूज इन हीट इंजिन. तुमचे हीट इंजिन जे आहे ते कुठं कुठं यूज केलं जातं, तर हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बघू आपण तर आयसी इंजिन कॉम्पोनंट, इंटरनल कंबशन इंजिनचे जे कॉम्पोनंट्स आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत. मग कोणकोणते आहेत इंटरनल इंजिनचे आयसी इंजिनचे कॉम्पोनंट, तर याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला नाही का जी डायग्राम दिसते आहे 2D डायग्राम आहे ती काय आहे, तर इंटरनल कंबशन इंजिनची डायग्राम आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा की इनटेक मॅनिफोल्ड, इनलेट वॉल, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, सिलेंडर, पिस्टन, गर्डन पिन, सिलेंडर ब्लॉक, क्रँकशाफ्ट अँड कनेक्टिंग रॉड, क्रँक पिन अँड क्रँकेस, है की नाही. हे तर काय आहे, तर मेन कॉम्पोनंट ऑफ द आयसी इंजिन. मग याच्यामध्ये याचं जर थोडक्यात जर कन्स्ट्रक्शन वर्किंग जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं जर झालं, तर तुम्ही जर स्पार्क इग्निशनचा विचार जर केला, रेसिप्रोकेटिंग टाइप्स ऑफ इंजिन मध्ये तुम्हाला सांगितलं की दोन क्लासिफिकेशन पडतात त्याचे,
त्याच्यामध्ये रोटरी टाइप्स ऑफ त्याच्यामध्ये एसआय इंजिन आहे आणि सीआय इंजिन आहे, स्पार्क इग्निशन आहे आणि कॉम्प्रेशन इग्निशन आहे इंजिन आहे. तर मग स्पार्क इग्निशन इंजिन जे आहे ते कुठे कुठे यूज केलं जातं, तिचं जर ऍप्लिकेशन जर सांगायचं झालं तर ते एसआय इंजिन तुमचे टू व्हीलर्स जे आहेत किंवा रेसिंग कार्स आहेत तिथं काय केलं जातं, तर स्पार्क इग्निशन इंजिन तिथं यूज केलं जातं. मग त्याच्यासाठी लागणारं जे फ्युएल आहे त्याच्यामध्ये आपण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसेस यूज करू शकतो किंवा पेट्रोल गॅस काय करू शकतो, पेट्रोल लिक्विड काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. त्याचप्रमाणे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन जे आहे तर त्या कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन मध्ये आपण काय करू शकतो, तर डिझेल फ्युएल काय करू शकतो आपण यूज करू शकतो. जर तुम्हाला नाही का स्पार्क इग्निशनचं एक स्मॉल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जर सांगायचं झालं तर तुम्हाला ही जी डायग्राम दिसते याच्यामध्ये बघा, तुम्हाला सेंटरला मिडलला स्पार्क प्लग दिसते है की नाही, इनलेट वॉल्व दिसतोय, इनलेट मॅनिफोल्ड दिसतोय, एक्झॉस्ट वॉल्व दिसतोय, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड दिसतोय है की नाही. पिस्टन, हा जो पिस्टन जो आहे आणि हा त्याला कनेक्टिंग रॉड कनेक्ट केलेला आहे आणि त्याला क्रँक काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. हा क्रँक जो आहे हा काय करतोय, सर्क्युलर काय करतोय, फिरतोय. म्हणजे त्याचे, आणि हा जो पिस्टन जो आहे तुमचा हा काय करतोय, तर अपडाऊन मुवमेंट करतोय. अपडाऊन मुवमेंट कुठून करतोय, तुमची टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर अशी काय करतोय तुमचा पिस्टन अपडाऊन मुवमेंट करतोय. याची जी रेसिप्रोकेटिंग मोशन जी आहे त्याचं कन्व्हर्जन रोटेटिंग मोशन मध्ये करायचं काम कोण करतोय, तुमचा हा क्रँक शाफ्ट काय करतोय, तर रोटेटिंग मोशन मध्ये करायचं काम करतोय. मग रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्व्हर्जन रोटेटिंग मोशन मध्ये करायचं काम कोण करतोय, हा तुमचा आयसी इंजिन करतोय बाय युझिंग द बर्निंग ऑफ फ्युएल्स. मग तुम्ही जर फॉर एक्झाम्पल जर मोटरसायकलीचा जर विचार केला तर मोटरसायकलीमध्ये तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला जो आहे याच्यामध्ये दिसतोय ते इनटेक मॅनिफोल्ड जो दिसतोय तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, कार्बोरेटर थ्रू एअर फ्युएल काय केलं जातं, सक केलं जातं. एअर फ्युएल सक केलं जातं तर त्यावेळेस तुमचा इनलेट वॉल्व जो आहे तो काय होतो, ओपन होतो. त्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे त्याच्यामध्ये 4 प्रकारचे स्ट्रोक होतात, सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, एक्सपान्शन स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. मग हे कसे घडून आणले जातात तर हे आपण थोडक्यात बघू. तर तुम्हाला हा जो इंटेक मॅनिफोल्ड दिसतोय, ह्या इंटेक मॅनिफोल्ड मधून कार्बोरेटर थ्रू एअर फ्युएल मिक्सर काय केलं जातं, पिस्टन ज्यावेळेस तुम्ही टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला ज्यावेळेस मूव्ह करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सक्शन स्ट्रोक तयार होतो. ज्यावेळेस त्याच्यामध्ये सक्शन स्ट्रोक तयार होतोय, ज्यावेळेस तुम्ही एखादी व्हेकल आहे टू व्हीलर मोटरसायकल तर तिला जर ज्यावेळेस तुम्ही किक मारता तर त्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो हा काय करतो, अपडाऊन मुवमेंट करतो. मग त्यावेळेस नाही का जो पिस्टन जो आहे तुमचा तो टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला ज्यावेळेस मूव्ह करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सक्शन स्ट्रोक निर्माण होतो. मग त्यावेळेस तुमचा इनलेट वॉल्व जो आहे तो काय होतो, ओपन होतो आणि एअर फ्युएल मिक्सर काय केलं जातं, आतमध्ये सक केलं जातं. मग त्याच्यानंतर तुमचा पिस्टन जो आहे तो बॉटम डेड सेंटर पासून ज्यावेळेस टॉप डेड सेंटरला मूव्ह करत असतो त्याच्यामध्ये काय केलं जातं, हाय टेम्परेचर हाय गॅसेसने ते काय केलं जातं, हाय टेम्परेचर हाय प्रेशरने ते काय केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं. त्यावेळेस तुमचा इनलेट वॉल्व काय केला जातो, ज्यावेळेस तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक चालू होतो तर त्यावेळेस तुमचा इनलेट वॉल्व काय केला जातो, ओपन केलं, आपलं ऑफ क्लोज केला जातो. म्हणजे जेणेकरून हे जे इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्व ओपनिंग क्लोजिंग कशाने केली जाते, तर बाय युझिंग द कॅनल फॉलोअर मेकॅनिझमचा यूज करून काय केलं जातं, ते ओपनिंग क्लोजिंग केलं जातं. ज्यावेळेस तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक तयार होतोय, ज्यावेळेस तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक चालू होतोय त्यावेळेस तुमचा इनलेट वॉल्व बंद होऊन जातोय. त्यावेळेस ते गॅसेस एअर फ्युएल मिक्सचर जे आहे त्या हाय टेम्परेचर हाय प्रेशरने ते काय केले जातात, कॉम्प्रेस केले जातात. आणि ते कॉम्प्रेस केल्यानंतर बाय युझिंग द स्पार्क प्लग त्याच्यामध्ये स्पार्क घडून आणला जातो आणि स्पार्क घडून आणल्यामुळे ते फ्युएल काय केलं जातं, बर्न केलं होतंय. मग बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपान्शन होतंय आणि एक्सपान्शन झाल्यावर ते बर्निंग ऑफ फ्युएल, ते फ्युएल जे बर्न झाल्यानंतर त्याच्यामधून जे गॅसेस प्रोड्यूस होतात तर ते गॅसेस तुमच्या पिस्टनला टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय करायचं काम करतात, मूव्ह करायचं काम करतात. त्यावेळेस जो स्ट्रोक तयार होतो तो त्याला आपण काय म्हणतो, तर पॉवर स्ट्रोक म्हणतो है की नाही. मग तुमचं पिस्टन त्याच्यामध्ये एक्सपान्शन झाल्यानंतर तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय करतो, मूव्ह करतो. त्याच्यामध्ये काय होतं, एक्सपान्शन स्ट्रोक तयार होतो आणि नंतर परत एक्झॉस्ट स्ट्रोक ज्यावेळेस चालू होतो, जे बर्निंग ऑफ फ्युएल जे आहे ते बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रोड्यूस झालेले जे गॅसेस जे आहेत ते काय केले जातात, परत ऍटमॉस्फिअर मध्ये सोडण्यासाठी एक्झॉस्ट स्ट्रोक त्याच्यामध्ये तयार होतो. आणि एक्झॉस्ट स्ट्रोक कधी तयार होतो, कधी केला जातो, तुमचा पिस्टन जो आहे तो बॉटम डेड सेंटर पासून
टॉप डेड सेंटरला ज्यावेळेस मूव्ह करतोय तर त्यावेळेस त्याच्यामधले बर्निंग ऑफ गॅसेस जे आहेत ते काय केले जातात, बाहेर तुमच्या एक्झॉस्ट मॅनिफोल्ड थ्रू बाहेर सोडले जातात. मग त्यावेळेस काय होतंय, ज्यावेळेस एक्झॉस्ट स्ट्रोक चालू होतोय तर त्यावेळेस तुमचा एक्झॉस्ट वॉल काय केला जातोय, ओपन केला जातोय आणि ते बर्निंग ऑफ गॅसेस जे आहेत ते काय केले जातात, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड थ्रू ऍटमॉस्फिअर मध्ये काय केले जातात, सोडले जातात. मग हे जे पिस्टनची जी अपडाऊन मुवमेंट जी आहे, याची जी रेसिप्रोकेटिंग मुवमेंट आहे तर ती कशाशी कनेक्ट आहे, तुमच्या क्रँकशाफ्टशी कनेक्टिंग आहे बाय युझिंग द कनेक्टिंग रॉड अँड क्रँक. मग ती पिस्टनची जी रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्व्हर्जन, तुमचा क्रँक काय होतंय, कंटिन्युअसली गोल 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 फिरतोय, त्यामुळे काय होतंय, त्याचा तो जो शाफ्ट आहे त्या पिस्टनचे रेसिप्रोकेटिंग मोशनचं कन्व्हर्जन रोटेटिंग मोशन मध्ये करायचं काम करतोय. आणि तुमच्या तुम्ही एक समजण्यासाठी लक्षात घ्या की तुमचा जो क्रँकशाफ्ट आहे त्या क्रँकशाफ्टला काय केलंय आपण, एक गिअर फिट केलाय आणि त्या गिअरवरून काय केली आपण, चेन वाऊंड करून तुमच्या मोटरसायकलच्या रिअर व्हीलला काय केली, रिअर व्हीलच्या चेन स्प्रॉकेटवरून काय केलेली, वाऊंड केलेली. आणि वाऊंड केल्यानंतर ज्यावेळेस त्याच्यामध्ये पिस्टन तुमचा ऑक्सिलेट होतोय, रेसिप्रोकेटिंग मुवमेंट त्याची होते, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, तर रोटेटिंग मोशन मध्ये होतोय. त्यामुळे तुमचा शाफ्ट काय होतोय, गोल फिरतोय आणि त्यामुळे तो गिअरही तुमचा फिरतोय आणि तो काय करतोय, तुमच्या चेनला काय करतोय, फिरवतोय. त्यामुळे तुमचं रिअर व्हील जे आहे ते काय करतोय, फिरतोय. त्यामुळे तुमची व्हेकल जी आहे ती स्टेशनरी कंडिशन मधून मुव्हिंग कंडिशन मध्ये जाते. हे झालं स्पार्क इग्निशन बाबत. आता कॉम्प्रेशन इग्निशन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्पार्क इग्निशन अँड कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. मग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, जसं की स्पार्क इग्निशन मध्ये स्पार्क प्लग यूज केला आहे, त्याच्यामध्ये एकच कॉम्पोनंट काय केलेला आहे, मिसमॅच केलेला आहे. जे स्पार्क इग्निशन इंजिन जे आहे त्याच्यामध्ये बाय युझिंग द स्पार्क प्लग यूज करून आपण काय करतो, फ्युएल बर्न करतो. तर तसं कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन जे आहे तर त्याच्यामध्ये स्पार्क प्लग रिमूव्ह करून त्याच्याऐवजी काय केलेलं आहे, तर फ्युएल इंजेक्टर तिथं काय केलेलं आहे, बसवलेलं आहे. वर्किंग कन्स्ट्रक्शन इज सेम ॲज अ स्पार्क इग्निशन इंजिन. कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनचं वर्किंग कन्स्ट्रक्शन काय आहे, तर सेम आहे, फक्त काय डिफरन्स आहे, तर वन कॉम्पोनंट इज अ मिसमॅच. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये बाय युझिंग द स्पार्क प्लग तुम्ही काय करू शकता, फ्युएल बर्न करू शकतात. त्याचप्रमाणे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन जे आहे तर त्याच्यामध्ये बाय युझिंग द स्पार्क प्लगच्या ऐवजी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी फ्युएल इंजेक्टर काय केलेलं आहे, माउंट केलेला आहे. तो काय करतो, फ्युएल तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड मध्ये स्प्लॅश करायचं काम करत असतो. आता थोडक्यात जर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनचं तुम्हाला जर वर्किंग सांगायचं झालं तर हा तुमचा इंटेक मॅनिफोल्ड जो आहे तर याच्यामधून तुम्हाला इंटेक मॅनिफोल्ड मधून काय केलं जातं, फक्त एअर काय केली जाते, सक केली जाते. ज्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरकडे मूव्ह करतोय तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सक्शन स्ट्रोक तयार होतोय. मग सक्शन स्ट्रोक ज्यावेळेस तयार होतोय त्यावेळेस इनलेट वॉल ओपन होतोय आणि फक्त फ्रेश एअर बाय युझिंग द एअर फिल्टरचा यूज करून फ्रेश एअर काय केली जाते, तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड मध्ये सक केली जाते. त्याच्यानंतर ती ज्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो बॉटम डेड सेंटर पासून ज्यावेळेस टॉप डेड सेंटरला मूव्ह करतोय तर त्यावेळेस ती एअर जी आहे, सक केलेली एअर ती हाय टेम्परेचर हाय प्रेशरने काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. मग त्याच्यामध्ये किती टेम्परेचर होतं, 540 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षाही जास्त टेम्परेचरने ती काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. मग ती काय होते, ज्यावेळेस ती कॉम्प्रेस केली जाते तर त्यावेळेस ती पूर्णतः हीट होते, म्हणजे त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस नाही त्याच्यामध्ये काय केलं जातं, बाय युझिंग द फ्युएल इंजेक्टरचा यूज करून त्याच्यामध्ये फ्युएल स्प्लॅश केलं जाते. मग ते स्प्लॅश केलेलं फ्युएल ती कॉम्प्रेस एअर जी आहे ती त्या फ्युएलला काय करते, बर्न करते. मग बर्न केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतंय, एक्सपान्शन होतं. ते फ्युएल बर्निंग झाल्यानंतर त्याच्यामधून जे गॅसेस प्रोड्यूस होतात त्याचं काय होतंय, तर एक प्रकारे एक्सपान्शन होतंय आणि एक्सपान्शन झाल्यानंतर ते काय करतंय, तुमच्या पिस्टनला टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय करतंय, लोटतंय, आहे की नाही. त्यावेळेस त्याच्यामध्ये जो स्ट्रोक निर्माण होतोय त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच काय म्हणतो आपण, पॉवर स्ट्रोक म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक्सपान्शन होतंय आणि तुमचं पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह करतोय आणि ते बर्निंग ऑफ गॅसेस जे आहेत ते प्रोड्यूस झालेले, फ्युएल बर्न झाल्यानंतर जे गॅसेस प्रोड्यूस होत आहेत त्याला परत ऍटमॉस्फिअर मध्ये काय केलं जातं, सोडलं जातं. तर मग त्यावेळेस ज्यावेळेस एक्झॉस्ट स्ट्रोक चालू होतोय तर त्यावेळेस एक्झॉस्ट वॉल काय केला जातो, ओपन केला जातो बाय युझिंग द कॅनन फॉलोअर मेकॅनिझम. आणि
तुमचे गॅसेस जे आहे, बर्निंग गॅसेस, ते एक्झॉस्ट मॅनिफोल्ड थ्रू ऍटमॉस्फिअर मध्ये काय केले जातात, पाठवले जातात. अशा प्रकारे एक थोडक्यात तुम्हाला काय केलं मी, एक कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशात सांगितलं, एसआय इंजिन आणि सीआय इंजिन. बट इज द डिफरन्स बिटवीन द एसआय इंजिन and CI engine? In a SI engine, spark plug is used, and CI engine, spark plug remove and fuel injector is used. है की नाही? काय वन थिंग इज मिसमॅच, है की नाही? जसं की SI इंजिन मध्ये काय केलेलं आहे, तर बाय युझिंग द स्पार्क प्लग काय केलं जातं, फ्युएल बर्न केलं जातं. त्याचप्रमाणे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन मध्ये स्पार्क प्लगच्या ऐवजी काय केलं जातं, फ्युएल इंजेक्टर तिथं यूज केला जातो. आय होप तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण पुढची स्लाइड बघू. बेसिक कंपोनंट ऑफ आयसी इंजिन. मग आयसी इंजिनचे बेसिक कंपोनंट कोणकोणते आहेत, है की नाही? मग कोणकोणते आहेत बेसिक कंपोनंट? तर मग त्याच्यामध्ये सिलेंडर आहे, पिस्टन आहे, इनलेट वॉल आहे, एक्झॉस्ट वॉल आहे, है की नाही? हे काय आहेत, तर बेसिक कंपोनंट ऑफ द आयसी इंजिन. मग त्यामध्ये तुम्हाला मेन गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की टॉप डेड सेंटर म्हणजे काय आणि बॉटम डेड सेंटर म्हणजे काय. आताची जी याच्या अगोदरची जी स्लाइड आपण बघितली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक 2D डायग्राम दाखवली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर कळलं नसेल, तर ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला ते कळेल, है की नाही? याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, टीडीसी आणि बीडीसी दिसतंय. तर त्याच्यामध्ये टीडीसी म्हणजे काय आहे, तर टॉप डेड सेंटर, आणि बीडीसी म्हणजे काय आहे, तर बॉटम डेड सेंटर. ही एक 2D डायग्राम आहे तुमच्या आयसी इंजिनची. तर त्याच्यामध्ये जे बेसिक कंपोनंट आहे, मग त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे तर क्लिअरन्स व्हॅल्यूम झालं, स्वेट व्हॅल्यूम झालं, आहे की नाही? क्लिअरन्स व्हॅल्यूम म्हणजे काय आणि स्वेट व्हॅल्यूम म्हणजे काय, तर हे आपण या स्लाइडमध्ये काय करणार आहोत, तर बघणार आहोत. तर हे काय आहेत, इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, टॉप डेड सेंटर, बॉटम डेड सेंटर, पिस्टन अँड सिलेंडर, हे काय झाले, तर मेन कंपोनंट ऑफ द आयसी इंजिन और बेसिक कंपोनंट ऑफ द आयसी इंजिन. त्यानंतर आपण बघणार आहोत पिस्टन मूव फ्रॉम द टॉप डेड सेंटर टू द बॉटम डेड सेंटर अँड क्लिअरन्स व्हॅल्यूम. मग क्लिअरन्स व्हॅल्यूम म्हणजे काय, क्लिअरन्स व्हॅल्यूम विच इज डिनोटेड बाय द व्हीसी. तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतंय बघा व्हीसी. मग व्हीसी म्हणजे काय, इट इज द स्पेसिंग बिटवीन द टॉप ऑफ द पिस्टन अँड द वॉल हेड, है की नाही? व्हीसी म्हणजे काय, क्लिअरन्स व्हॅल्यूम म्हणजे काय, तर तुमचा जो पिस्टन आहे त्या पिस्टनचा टॉप डेड सेंटर, ज्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटरला ज्यावेळेस असतो, तर त्यावेळेस तो ज्यावेळेस टॉप डेड सेंटरला असतो, तर तो त्याच्यात आणि तुमच्या इनलेट वॉलचं जो हेड आहे त्याच्यामध्ये जो क्लिअरन्स असतो, तर ते जी कॅव्हिटी असते त्याला आपण काय म्हणतो, तर त्याची क्लिअरन्स व्हॅल्यूम म्हणतो. मग क्लिअरन्स व्हॅल्यूम कशाने डिनोट करतो आपण, तर व्हीसीने डिनोट करतो. इट इज द स्पेसिंग बिटवीन द टॉप ऑफ द पिस्टन अँड द वॉल इज हेड बिटवीन द पिस्टन इज ऍट द एंड ऑफ द डिलिव्हरी स्ट्रोक. ज्यावेळेस तुमचा डिलिव्हरी स्ट्रोक होतोय, एक्झॉस्ट स्ट्रोक होऊन जातोय, तर त्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटरला असतो. मग टॉप डेड सेंटरला ज्यावेळेस तो असतो, तर पिस्टनचा हेड म्हणजे वॉलचं हेड आणि पिस्टन याच्यामध्ये जी कॅव्हिटी राहते, याच्यामध्ये जो स्पेस राहतो, तर त्याला आपण काय म्हणतो, तर क्लिअरन्स व्हॅल्यूम म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहोत तर स्वेट व्हॅल्यूम और डिस्प्लेसमेंट. मग स्वेट व्हॅल्यूम म्हणजे काय, तर स्वेट व्हॅल्यूम कशाने डिनोट केलं जातं, तर स्वेट व्हॅल्यूम जे आहे ते व्हीएसने काय केलं जातं, डिनोट केलं जातं. मग स्वेट व्हॅल्यूम म्हणजे काय, तुमचा पिस्टन जो आहे तो बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटर पर्यंत जेवढं डिस्प्लेसमेंट तो काय करतोय, ट्रॅव्हल करतोय, जेवढा स्ट्रोक तो काय करतोय, ट्रॅव्हल करतोय, त्या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, तर स्वेट व्हॅल्यूम म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन अबाउट द इंजिन. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन तर सांगितलेच होते, पण त्याचबरोबर जे रेसिप्रोकेटिंग इंजिन जे आहे त्याचे सुद्धा 2 क्लासिफिकेशन्स पडतात. त्याचे 2 टाइप्स आहेत, तर स्पार्क इग्निशन इंजिन आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. रेसिप्रोकेटिंग इंटरनल कंबशन इंजिन आर क्लासिफाइड इनटू जनरल कॅटेगरी डिपेंडिंग अपॉन हाऊ टू कंबशन प्रोसेस इन द सिलेंडर इज इनिशिएट. जे तुमचे सिलेंडर आहे, तुमच्या आयसी इंजिनचं जे सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जे कंबशन प्रोसेस कशा प्रकारे केली जाते, तुमचं स्पार्क इग्निशन इंजिन असेल किंवा कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असेल, तर याच्यामध्ये कशा प्रकारे काय केले जाते, प्रोसेस होते, कंबशन प्रोसेस कशा प्रकारे होते, तर
तर हे मी तुम्हाला मराठीत पहिल्या स्लाइडमध्ये तर सांगितलंच आहे, तरी आपण परत बघणार आहोत. तर डिस्क्रिप्शन ऑफ एसआय इंजिन रन ऑन अ लिक्विड फ्युएल सच एज गॅसोलिन और पेट्रोल विच इज मिक्स विथ एअर. कार्बोरेटर मध्ये काय केलं जातं, तर तुमचं एअरशी तुमचं फ्युएल काय केलं जातं, मिक्स केलं जातं आणि ते तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड मध्ये काय केलं जातं, पाठवलं जातं. द एअर फ्युएल मिक्सचर एंटर द सिलेंडर अँड इट्स कॉम्प्रेस इन टू हायेस्ट प्रेशर अँड टेम्परेचर. ज्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला तो मूव्ह करतोय, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारचं सक्शन स्ट्रोक तयार होतोय. मग सक्शन स्ट्रोक ज्यावेळेस तयार होतोय त्यावेळेस इनलेट वॉल्व तुमचा ओपन होतोय. त्यावेळेस एअर फ्युएल मिक्सचर त्याच्यामध्ये काय केलं जातंय, सक केलं जात आहे आणि ते हायली काय केलं जाते, कॉम्प्रेस केलं जाते. मग कॉम्प्रेस कधी केलं जाते, तुमचा पिस्टन जो आहे तो बॉटम डेड सेंटर पासून ज्यावेळेस टॉप डेड सेंटरला तो मूव्ह करत असतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ते एअर फ्युएल मिक्सचर तो काय करतो, हायली कॉम्प्रेस करतो. त्यावेळेस मग ज्यावेळेस कॉम्प्रेशन स्ट्रोक चालू होतोय त्यावेळेस इनलेट वॉल्व तुमचा क्लोज केला जातोय आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये पिस्टन जो आहे तुमचा टॉप डेड सेंटर बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरला ज्यावेळेस मूव्ह करतोय, तर त्यावेळेस हायली ते मिक्सचर जे आहे हाय टेम्परेचर हाय प्रेशरने ते काय केलं जातंय, कॉम्प्रेस केलं जातंय. त्यानंतर अ स्पार्क फ्रॉम अ स्पार्क प्लग इनिशिएट द कंबस्टिबल एअर फ्युएल मिक्सचर बाय युजिंग द स्पार्क प्लग. त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्पार्क घडून आणलं जातोय आणि ते जे कॉम्प्रेस केलेलं हाय टेम्परेचर हाय प्रेशरने कॉम्प्रेस केलेलं जे रिफ्युएल मिक्सचर आहे ते बाय युजिंग द स्पार्क प्लग ते काय केलं जातंय, बर्न केलं जातंय. मग बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतंय, कम्बशन गॅसेस आर प्रोड्यूस. त्याच्यामध्ये काय होतंय, जे बर्न झालेले गॅसेस जे आहे त्याच्यामुळे काय होतंय, कम्बशन गॅसेस काय होत आहेत, प्रोड्यूस होत आहे. द हाय प्रेशर ऑफ द गॅसेस पुशेस द पिस्टन. मग ते हाय प्रेशर गॅसेस जे आहे तुमच्या पिस्टनला काय करतायत, डाऊनवर्डला काय करतायत, पुश करतायत. मग तुमचा पिस्टन जो आहे त्यावेळेस काय करतोय, टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला तो काय करतोय, मूव्ह करतोय. ज्यावेळेस तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक संपतोय त्यावेळेस तो पिस्टन फ्युएल बर्न झाल्यानंतर ते तुमचं ते गॅसेस जे आहे ते हाय प्रेशर गॅसेस काय करायचं काम करतात, तुमच्या पिस्टनला टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय करायचं काम करतात, मूव्ह करायचं काम करतात, डाऊनवर्ड करायचं काम करतात, प्रोड्युसिंग द पॉवर स्ट्रोक ऑफ द पिस्टन. त्यावेळेस त्याच्यामध्ये जो स्ट्रोक घडून आणला जातो त्याला आपण काय म्हणतो, द पॉवर स्ट्रोक ऑफ द piston. The crankshaft transfer the reciprocating motion into rotational motion which is carried by the gear. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की टू व्हीलरचं, की क्रँकशाफ्ट ट्रान्सफर द रेसिप्रोकेटिंग मोशन इनटू द रोटेशनल मोशन. क्रँकशाफ्ट काय करायचं काम करतो, तुमच्या पिस्टनची जी रेसिप्रोकेटिंग मोशन जी आहे, अपडाऊन मोशन जी आहे, टॉप डेड सेंटर बॉटम डेड सेंटर तो मूव्ह करतोय ना, तर त्याची रेसिप्रोकेटिंग मोशन जी आहे तिचं कन्व्हर्जन जे आहे ते रोटेटिंग मोशन मध्ये करायचं काम कोण करतोय तुमचा, तर क्रँकशाफ्ट करायचं काम करतोय. विच इज कॅरीड बाय द गिअर अँड ड्राईव्ह शाफ्ट सिस्टीम टू द व्हील. मग तो जो क्रँकशाफ्ट आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की त्यावर त्या क्रँकशाफ्टला काय केलं आपण, गिअर कनेक्ट केलाय आणि त्या गिअरवरून काय केली, चेन वाउंड करून तुमच्या टू व्हीलरच्या रिअर व्हीलच्या चेन स्प्रॉकेटला काय केली, वाउंड केली. मग त्याचं जे रोटेशनल मोशन त्याच्यामध्ये घडून आणली जाते. मग त्यामुळे काय होतं, तुमचा गिअर फिरतोय आणि गिअरमुळे तुमचा रिअर व्हीलचा काय होतोय, रिअर व्हीलचं तुमचं चेन स्प्रॉकेट काय होतंय, फिरल्या जाते. त्यामुळे तुमची व्हेकल जी आहे ती स्टेशनरी कंडिशन मधून मुव्हिंग कंडिशन मध्ये मूव्ह करायचं काम करते. त्याच्यानंतर रन ऑफ हे झालं. आपण आतापर्यंत बघितलं की एसआय इंजिनचं डिस्क्रिप्शन बघितलं. आता आपण बघणार आहोत डिस्क्रिप्शन ऑफ सीआय इंजिन, डिस्क्रिप्शन ऑफ कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. मग कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन जे आहे ते कसं रन करतं तर ते आपण बघणार आहोत. द फ्रेश ॲटमॉस्फिअरिक एअर एंटर द सिलेंडर इन विच इट इज कॉम्प्रेस्ड टू अबाउट 1/22 ऑफ अ ओरिजिनल व्हॅल्यू. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितली की construction are working as a same as a spark ignition engine and compression ignition engine, but one component is a mismatch. In a spark ignition engine, spark plug are used. In a compression ignition engine, fuel injector are used. है की नाही. तर डिझेल इंजिन जे आहे, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर फ्रेश ॲटमॉस्फेरिक एअर एंटर केली जाते. ज्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला तो मूव्ह करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये सक्शन घडून आणलं जातं, सक्शन स्ट्रोक त्याच्यामध्ये तयार होतं. त्यावेळेस तुमचा इनलेट वॉल्व ओपन होतोय. फक्त एअर फिल्टर थ्रू फ्रेश एअर काय केली जाते,
तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड मधून काय केली जाते, सक केली जाते आणि ती हायली कॉम्प्रेस केली जाते. तिच्या ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा 1/22 नी ती काय केली जाते, हायली कॉम्प्रेस केली जाते. इट्स टेम्परेचर इज राईज टू अबाउट 540 डिग्री सेल्सिअस और हायर. मग ज्यावेळेस ती हायली कॉम्प्रेस केली जाते तर त्याच्यामध्ये कॉझिंग इट्स टेम्परेचर, त्याचं काय होतंय, टेम्परेचर राईज होतंय. मग ते कितीपर्यंत राईज होतंय, 540 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षाही जास्त डिग्री सेल्सिअसने ती काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. द डिझेल फ्युएल इज देन इंजेक्टेड इन टू द कॉम्प्रेस्ड एअर. बाय युझिंग द फ्युएल इंजेक्टरचा यूज करून त्याच्यामध्ये डिझेल फ्युएल जे आहे ते काय केलं जातंय, तर स्प्लॅश केलं जातं, इंजेक्ट केलं जातं. त्याच्यामुळे ती कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती हिटिंग झालेली असते, ती तुमच्या फ्युएलला काय करायचं काम करते, बर्न करायचं काम करते. द हीट ऑफ द कॉम्प्रेशन ऑफ द एअर कॉजेस द डिझेल टू बर्न. है की नाही, ती जी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे हाय टेम्परेचरने ती काय केली जाते, कॉम्प्रेस ज्यावेळेस होते तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही काय करता, फ्युएल स्प्लॅश करता, फ्युएल इंजेक्ट करता, तर त्यावेळेस काय होतंय, ते फ्युएल बर्न होते आणि त्यामुळे ते बर्न झाल्यामुळे ते त्याच्यामधून प्रोड्यूस होणारे जे गॅसेस जे आहेत त्याच्यामध्ये जो एक्सपान्शन स्ट्रोक तयार होतोय तर तो काय करतोय, जे गॅसेस जे आहेत ते हाय प्रेशरने तुमच्या पिस्टनला परत टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला काय करायचं काम करतायत, फोर्स आउट करायचं काम करतात, त्याला लोटायचं काम करतायत. है की नाही. त्यावेळेस जो स्ट्रोक तयार होतोय त्याला आपण काय म्हणतो, तर पॉवर स्ट्रोक आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत. मग त्याच्यानंतर काय केलं जातं, ज्यावेळेस त्याच्यानंतर पॉवर स्ट्रोक त्याच्यामध्ये घडून आणला जातो त्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह करतो. मग नंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस एक्झॉस्ट स्ट्रोक घडून आणला जातो त्यावेळेस तुमचा एक्झॉस्ट वॉल्व ओपन होतो आणि जी बर्निंग ऑफ गॅसेस जे आहेत ते काय केले जातात, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड थ्रू ते ऍटमॉस्फिअर मध्ये सोडले जातात. तर अशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे. आय होप तुम्हाला हे SI इंजिनचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि CI इंजिनचं कन्स्ट्रक्शन वर्किंग हे समजलं असेल. त्यानंतर आपण बघणार आहोत ऍडव्हान्टेजेस ऑफ IC इंजिन ओव्हर द अदर इंजिन. मग काय फायदे आहेत IC इंजिन यूज करण्याचे अदर इंजिन पेक्षा, तर ते आपण बघणार आहोत. फर्स्ट वन ॲज अ कन्सिडरेबल मेकॅनिकल सिम्प्लिसिटी अँड इम्प्रूव्ह द पॉवर प्लांट इफिशियन्सी. बाय युझिंग द मेकॅनिकल डिझायनिंग आपण काय करू शकतो, मेकॅनिकली सिम्पली डिझाईन आपण काय करू शकतो, इंटरनल कंबशन इंजिन काय करू शकतो, डिझाईन करू शकतो आणि पॉवर काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. आपल्या प्लॅनची काय इफिशियन्सी काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. हा त्याचा काय आहे, तो फायदा आहे. त्याच्यानंतर सेकंड वन इज हाय वर्किंग फ्लुइड और टेम्परेचर कॅन बी एम्प्लॉयड रिझल्टिंग इन अ हाय थर्मल इफिशियन्सी. तर जे फ्लुइड आपण यूज करतोय त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, हाय थर्मल इफिशियन्सी काय करू शकतो, वाढवू शकतो. त्याच्यानंतर वेट टू पॉवर रेशो इज लेस दॅन द स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन पेक्षा याचं वेट जे आहे तुमच्या इंटरनल कंबशन इंजिनचं जे वेट आहे हे कसं आहे, कमी आहे. कशापेक्षा, तर तुमच्या स्टीम टर्बाईन पेक्षा. हा एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर स्मॉल पॉवर आउटपुट विथ रिझनेबल थर्मल इफिशियन्सी अँड कॉस्ट. हे कसं आहे, हे जे IC इंजिन जे आहे हे कसं आहे, तर थर्मल इफिशियन्सी आणि त्याच्या आउटपुटसाठी ते कसं आहे, तर रिझनेबल आहे आणि त्याची कॉस्टही काय आहे आपल्याला, तर रिझनेबल आहे. त्यामुळे आपण ते यूज करू शकतो, आहे की नाही. हा एक त्याचा काय आहे, तर फायदा आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिसएडव्हान्टेजेस अबाउट द IC इंजिन. मग IC इंजिन तोटे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत ते आपण बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये जो तोटा आहे तर फर्स्ट वन आहे व्हायब्रेशन. मग व्हायब्रेशन कसं होतं, जे बर्निंग ऑफ फ्युएल जे बर्न होतं त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड मध्ये काय होतं, जे बर्निंग ऑफ फ्युएल जे बर्न होतं त्यामुळे तुमच्या जे इंजिन आहे त्याचं काय होतंय, व्हायब्रेशन होतंय जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे काय होतंय, ते एक प्रकारे व्हायब्रेशन होऊन ते कसं आहे, तर तो एक आपल्याला एक तोटा आहे. त्याच्यानंतर सेकंड वन नॉट पॉसिबल टू यूज अ व्हरायटी ऑफ द फ्युएल इन दिस इंजिन. मग वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन जे आहेत ते आपण काय करू शकत नाही, त्याच्यामध्ये आपलं वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल जे आहे ते काय करू शकत नाही, आपण त्याच्यामध्ये यूज करू शकत नाही. जसं की आपण पेट्रोल इंजिन आहे तर पेट्रोल SI इंजिन मध्ये स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये आपण फक्त फ्युएल कोणतं यूज करू शकतो, तर पेट्रोल फ्युएल यूज करू शकतो. CI इंजिन मध्ये आपण काय करू शकतो, तर डिझेल फ्युएल यूज करू शकतो. जर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन मध्ये जर आपण पेट्रोल यूज केलं तर ते व्यवस्थित वर्किंग करणार नाही,
आहे का नाही, हा एक त्याचा तोटा आहे. आणि थर्ड वन ॲज अ फ्युएल आर एक्सपेन्सिव्ह. फ्युएल कसं आहे, हे तर एक्सपेन्सिव्ह आहे. हे कसं आहे तर बर्निंग आहे, ते कसं कधीही पेट घेऊ शकतो, हा एक त्याचा तोटा आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर ऍप्लिकेशन अबाउट द आयसी इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन जे आहेत हे कुठं कुठे यूज केलं जातं, तर ते फर्स्ट आहे ऑटोमोबाईल्स, त्याच्यानंतर मोटरसायकल, पॉवर बोट, शिप, स्लो स्पीड एअरक्राफ्ट, लोकोमोटिव्ह आणि पॉवर युनिट अँड रिलेटिव्हली स्मॉल आउटपुट. या एवढ्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे आयसी इंजिन यूज करू शकतो. मी तुम्हाला ऑटोमोबाईलची डेफिनेशन सांगितली होती. ऑटोमोबाईलची डेफिनेशन काय सांगितली होती, तर इट इज अ सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल विच इज यूज फॉर द ट्रान्सपोर्टिंग द पॅसेंजर्स अँड गुड्स. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक हिट इंजिन यूज केलं जातं, त्याला हिट इंजिनलाच आपण काय म्हणतो, आयसी इंजिन म्हणतो. मग हे कुठं कुठे यूज केलं जातं, तर मोटरसायकलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये स्पार्क इग्निशन इंजिन यूज केलं जातं. रेसिंग कार्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा स्पार्क इग्निशन इंजिन यूज केलं जातं. त्याच्यानंतर जे फोर व्हीलर्स आहेत, तुमचे स्कॉर्पिओ असेल, बोलेरो असेल, बसेस असतील, ट्रक्स असतील, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर डिझेल इंजिन काय केलं जातं, यूज केलं जातं. अशा प्रकारे हे काय आहेत, तर ऍप्लिकेशन अबाउट द आयसी इंजिन. ओके, ठीक आहे, थँक्यू.